विशिष्ट चिंतन सोहळा सुरू होईल. आणखीन एक ऑन साइडला उडवलाय बॉल, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेनं परंतु उंच उडी मारत झेपावत मात्र बॉलला आतमध्ये ढकललंय. अफलातून एफर्ट्स आहेत त्या ठिकाणी. रोहन सानप त्या ठिकाणी होते आणि परंतु पाहूया एक्झॅक्टली काय घडले सीमारेषेवर. परंतु अफलातून प्रयत्न आहेत, परंतु रेफर करण्यात आले. तिसऱ्या पंचांची मदत मात्र या निर्णयासाठी घेण्यात आलंय. त्यामुळे चेक करूया आपण. प्रयत्नांती परमेश्वर, प्रयत्नांची पराकाष्ठा, प्राणाची बाजी लावायची असते ती कशी असते याचं उदाहरण मैदानामध्ये दाखवताना क्षेत्ररक्षक त्याने बघितलं. तो व्यवस्थित उभा राहिला सीमारेषेच्या आतमध्ये. त्याच्यानंतर हवेतून येणाऱ्या चेंडूवरती त्याने व्यवस्थित नजर ठेवली. जसा चेंडू जवळ आला त्याने हलगत मागच्या बाजूला उडी मारली आणि चेंडू आतमध्ये ढकललेला. आता बघायचंय ही सगळी प्रक्रिया होत असताना त्याचा पाय किंवा त्याच्या शरीराचा कुठला भाग सीमारेषेला स्पर्श झालेला आहे का. कमालीचं क्षेत्ररक्षण दाखवलं इथे. खर तर ही जी उत्कटता असते, हा जो थरार असतो, हा अनुभवणं, हा बघणं, नजरेत साठवणं हा एक आनंद देणारा अनुभव असतो. आणि रायगडचे खेळाडू कधी प्रेक्षकांना निराश करत नाहीत. चला सेफ आहे आणि त्याचमुळे नक्कीच कौतुक केलं जाईल. पाहूया पुन्हा एकदा रिप्ले मधून ऑन स्क्रीन हे दाखवलं जात आहे. खाम कोलाडचा खेळाडू आहे. असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे.